मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी आज भाजपचा महापौर विराजमान होणार आहे। महापौर पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून कुणीही अर्ज भरलेला नाही, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल आणि या निवडणुकीस काँग्रेस, मनसे, सपा आणि एमआयएम या विरोधी बाकांवरील नगरसेवकही उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, मागील 3 वर्षांपासून जे प्रशासकीय राजवट या मुंबई महानगरपालिकेवर होती ते आज संपणार आहे आणि अधिकृतरित्या मुंबईला महापौर मिळणार आहे। आपण बघतोय की सध्या या ठिकाणी आज जी निवडणूक आहे ती केवळ औपचारिकता आहे, कारण निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोणताही अर्ज आलेला नाही। त्यामुळे ऋतू तावडे यांची औपचारिकरित्या घोषणा आहे ती केली जाईल। पीठासीन अधिकारी म्हणून या ठिकाणी पालिका आयुक्त भूषण गगराणी हे काम पाहणार आहेत आणि याशिवाय आपण आता बघतोय की ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी सभागृहाजवळ पोहोचलेले आहेत। ते देखील आता आपण बघतोय फेटे घालून हे सर्व नगरसेवक आता सभागृहात जात आहेत। त्याआधी ऋतू तावडे असतील आणि भाजपचे सर्व नगरसेवक ते देखील सभागृहात पोहोचलेले आहेत। शिंदेचे नगरसेवक पोहोचलेले आहेत, काँग्रेस असेल किंवा एमआयएमचे नगरसेवक आहेत ते देखील या ठिकाणी या सभागृहात पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आजचा दिवस खरं तर अत्यंत महत्त्वाचा आहे। तब्बल 44 वर्षानंतर भाजपचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसणार आहे आणि प्रक्रिया अशा पद्धती असेल 12 वाजता प्रक्रियेला सुरुवात होईल। औपचारिक घोषणा आहे ती केली जाईल। पीठासीन अधिकारी म्हणून गगराणी या सगळ्याची घोषणा करतील। मात्र आता कळीचा मुद्दा असा असणार आहे की पीठासीन अधिकारीचा जो निर्णय बदललेला आहे शासनाने, त्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्षेप घेण्याचा शक्यता आहे ती वर्तवली जाते। कारण पीठासीन अधिकारी म्हणून सुरुवातीला याआधी माजी महापौर किंवा ज्येष्ठ नगरसेवक आहेत ते पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहत होते। मात्र हा नियम बदलून आता आयुक्त आहेत ते या ठिकाणी असतील अशा पद्धतीचा एक नवीन कायदा केलेला आहे। त्यामुळे यावर आक्षेप घेणार असल्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे काहीसा या पीठासीन अधिकाऱ्यांवरून कुठेतरी वाद या सभागृहात होण्याची शक्यता आहे। मात्र एक भूमिका ठाकरेंनी काल स्पष्ट केलेली आहे की भाजपने मराठी महापौर दिलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला त्यामध्ये कोणतेही अडथळा आणायचा नाही, परंतु पीठासीन अधिकाऱ्यावरून तो नियम बदल आहे त्यावरून कुठेतरी एक अडथळा किंवा आवाज किंवा गोंधळ घालण्याचा सध्या शक्यता ही ठाकरेंच्या शिवसैनिक करण्यात आणि आपण बघतोय की हे संपूर्ण जे नगरसेवक आहेत ते या ठिकाणी आता सभागृहात पोहोचलेले आहेत आणि हा सगळा सोहळा आहे तो पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत। ते गॅलरीतून हा संपूर्ण जो सोहळा आहे तो बघणार आहेत। धन्यवाद गिरीश।